नमस्कार. चला तर आता नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. त्यासाठी इथे मी 2 नारळ किसून घेतलेले आहेत. आता हे मिक्सरवर मी बारीक करणार आहे. जरा थोडंसं जाडसर आहे कारण आपल्याला पुरणपोळी बनवायची आहे. ओल्या नारळाची पोळी बनवायची आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे काजू, बदाम आणि इलायची. त्या पुरणामध्ये ओल्या नारळाच्या पुरणामध्ये टाकण्यासाठी. आणि हा घेतलेला आहे मी गूळ पावडर. ते मिक्सरला मी बारीक वाटून घेतलेला आहे. चला तर आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आता मी 1 चमचा मोठा भरून तूप घेतलेला आहे, गावरान तूप. कारण आपल्याला त्यावर खोबरं परतून घ्यायचं आहे. ओलं खोबरं आहे म्हणून ते परतून घ्यायचं आहे. आता मी खोबरं टाकून देते किसलेलं. ते छानसं आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी. कारण त्यातलं पाणी निघलं पाहिजे आपल्याला, ओलावा. आता मी हे गूळ पावडर त्यामध्ये टाकत आहे, खोबऱ्यामध्ये. काळा गूळ असल्यामुळे आपलं सारण खूप काळं झालेलं आहे आणि त्यामध्ये काजू बदामची पावडर टाकून दिलेली आहे. त्याने चव छान येते खोबऱ्याच्या पोळीला. छानसं आता सुक्क झालेलं आहे ते परतून घेतल्यामुळे. अशा प्रकारे आपल्याला पोळीचं सारण बनवायचं आहे. सारण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता त्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठाचे गोल गोळे करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला ते सारण घालायचं आहे. 5 पोळ्या बनवणार आहे मी. तर त्यामध्ये मी भरून पोळी लाटलेली आहे. चला तर आता मी पॅनला थोडंसं तूप टाकून पोळी टाकून देते भाजण्यासाठी. बघा मस्त पोळी झालेली आहे. सर्व बाजूने मी तूप लावून घेते. बघा किती छान झालेली आहे आपली ओल्या नारळाची पोळी. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत. मस्त झालेल्या आहेत आपल्या ओल्या नारळाच्या पोळ्या. गूळ काळा असल्यामुळे आणि गव्हाच्या पिठामध्ये केल्यामुळे त्या काळ्या दिसतात आहे, पण खूप रुचकर आणि चविष्ट झालेल्या आहेत. असे आपल्या पुरणपोळ्या, नारळाच्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझ्या नारळाच्या पुरणपोळ्या आवडल्या असतील तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघत राहा. खूप छान झालेले आहेत.
नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची पुरणपोळी.